नमस्कार. पैशांमुळे अनेक नाती तुटतात. अनेक नात्यांपैकी एक असतं भाऊ आणि बहिणीचं नातं. लग्नाच्या नंतर काही बहिणींची परिस्थिती चांगली असते, परंतु त्या अनेक वेळा समान हिश्श्याची मागणी करतात. अशाच काही बहिणींची व्यथा मी या कवितेत मांडलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे हिस्सा. समान झाला संपत्तीचा हिस्सा. समान झाला संपत्तीचा हिस्सा. तू तर संपवलास नात्यांचाच किस्सा. समान झाला संपत्तीचा हिस्सा. समान झाला संपत्तीचा हिस्सा. तू तर संपवलास नात्यांचाच किस्सा. बाबांनी आणलेला खाऊ. बाबांनी आणलेला खाऊ तू समान वाटायचास. बाबांनी आणलेला खाऊ तू समान वाटायचास. मी खुदकन हसावं म्हणून तू तुझ्या खाऊतला आणखी खाऊ मला द्यायचास. बाबांनी आणलेला खाऊ तू समान वाटायचास. मी खुदकन हसावं म्हणून तू तुझ्यातलाच आणखी खाऊ मला द्यायचास. तू म्हणायचास मी हवा तर हिस्सा सोड. तू म्हणायचास मी हवा तर हिस्सा सोड. घरचे म्हणायचे माहेर हवं तर सासर सोड. तू म्हणायचास मी हवा तर हिस्सा सोड. घरचे म्हणायचे माहेर हवं तर सासर सोड. तुझ्यापेक्षा प्रिय मला काय आहे. तुझ्यापेक्षा प्रिय मला काय आहे. पण माझ्या मताला पुजतं कोण. तुझ्यापेक्षा प्रिय मला काय आहे. पण माझ्या मताला पुजतं कोण. माहेरच्या साडीत दिसायचे आकाशातले चंद्र तारे. माहेरच्या साडीत दिसायचे आकाशातले चंद्र तारे. पण आता भरजरी शालूतही दिसते अमावास्येची रात्र. माहेरच्या साडीत दिसायचे आकाशातले चंद्र तारे. माहेरच्या साडीत दिसायचे आकाशातले चंद्र तारे. पण आता भरजरी शालूतही दिसते अमावास्येची रात्र. भरजरी शालूतही दिसते अमावास्येची रात्र. जेव्हापासून समान झाला संपत्तीचा हिस्सा. जेव्हापासून समान झाला संपत्तीचा हिस्सा. तू तर संपवलास नात्यांचाच किस्सा. जेव्हापासून झाला संपत्तीचा समान हिस्सा. तू तर संपवलास नात्यांचाच किस्सा. तू तर संपवलास नात्यांचाच किस्सा. धन्यवाद.